ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण एक पाठवी इतिहास व नागरिकशास्त्र विषय पाहणार आहोत। बघा पुढे तर आपल्या इतिहासामध्ये एकूण 14 पाठ आहे ते आपण पाहणार आहोत। त्यातला पहिला पाठ पाहूया आज। तर पाठाचे नाव आहे इतिहासाची साधने। काय नाव आहे पाठाचं? इतिहासाची साधने। बघा तर प्राचीन आणि मध्ययुगीन भागाच्या भारताच्या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास आपण केला, पण या वर्षी आपण आधुनिक भारताच्या काही इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनाचा समावेश होतो, पण त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रावर आधारित दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनाचा समावेश होत असतो। आणि बघा भौतिक साधने इतिहासामध्ये भौतिक साधनामध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा यामध्ये समावेश होतो। आता इमारती व वास्तू आधुनिक भारताच्या इतिहासात कालखंड युरोपीय, विशेष ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थांनी काय केले, राज्यकारभाराचा काळ तो मानला गेला आहे। पण या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोळ्या, कारंजे यासारख्या वस्तू तिथे बांधल्या गेल्या। पण या इमारतीमध्ये प्रशासकीय कचऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्याच्या क्रांतिकाराची निवासस्थाने, स्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारखे काय इमारतीचा इथे समावेश केला। या वास्तूपैकी अनेक वस्तू आज सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात। काही वस्तू या स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारती संग्रहालय उभारण्यात येथे आले। उदाहरण अंदमान येथे काय सेल्युलर जेल। या वस्तूंना भेटी दिल्याने आपल्या इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती आपल्याला तिथे मिळून जाते। तसेच अंदमान सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीविषयी क्रांतिकाराविषयी मुंबईतील मणिभवनाला काय किंवा वर्धा येथील काय सेवाग्राम आश्रमाला भेट दिली तर गांधी युगाच्या इतिहासाची माहिती तिथे आपल्याला मिळून जाते। पुढचा महामुद्दे आपला पुतळे आणि स्मारके। आता स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तीचे स्मारके पुतळ्यांच्या रूपात काय उभारले गेले, पण हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते। विविध पुतळ्यावरून आपणास काळातील राजकर्ते, समाजाची प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी काही माहिती मिळते। तसेच पुतळ्याच्या दृष्टीने पाठीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म, मृत्यूची नोंद, त्या ठिकाणी व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते। महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेले काही स्मारके तिथे दिसतात। संबंधित घटनाकाळ आणि या घटनेशी निगडीत व्यक्ती त्यांनी माहिती देते। उदाहरणार्थ विविध ठिकाणाचे काय हुतात्मा स्मारके। आता बघा लिखित साधने। बघा आधुनिक भारताच्या इतिहासात लिखित साधनांपैकी खालील बाबींचा समावेश होतो। तर कोणत्यात बघा पत्र व्यवहार, परदेशी व्यक्तींना नोंदी, वृत्तपत्रे, चरित्र, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचित्रे आणि पुस्तके। आता वृत्तपत्र आणि नियतकालिके बघा, वृत्तपत्रामध्ये आपल्या समकालीन घटनेविषयी माहिती मिळते। त्याचबरोबर एखाद्या घटनेत सखोल विश्लेषण, मान्यवरांचे मतमतारे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात। आपापल्या त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते। पण स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, न्यायप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार, पत्रिका यासारख्या काही वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती। या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयी काय धोरणे, भारतावरील परिणाम आणि याविषयीचा अभ्यास इथे आपल्याला करता येतो। ब्रिटिश काळात वृत्तपत्रे व केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबंधाचे काही साधने म्हणून काम करत होती। पण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी काही निबंध मांडला। या मासिकेतून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर हे काय सप्ताहातून लिहिलेली शतपत्रे, पण यातून विविध काय सामाजिक व सांस्कृतिक विविध भाष्य केले गेले आहे। आता बघा या थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय वृत्तपत्रे आपल्याला जाणून घेऊया। आता खालचा मुद्दा आहे नकाशा व आराखडे। नकाशा हे देखील काय इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले। नकाशावरून आपल्या शहराचे किंवा
एखाद्या ठिकाणाचे बदललेले स्वरूप आपल्याला अभ्यासता येते. पण ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध काय केले प्रांताच्या शहराच्या शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार तिथे केले आहेत. पण नकाशाप्रमाणे वास्तुविशारवादी तयार केलेले आराखडे हे देखील काही इमारत स्थापत्यशास्त्राच्या व तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे तिथे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. उदाहरण मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे काही मुंबई बंदराचे मूळ आराखडे तिथे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यातून काही आपल्याच मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळते. तर मौखिक साधनामध्ये बघा आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांपैकी खाली दिलेल्या साधनांचा समावेश आहे. बघा कोणता? स्मृतिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णन, मुलाखती, कलापथके, मेळे, जेल्स आणि ओव्या इत्यादी समावेश कशामध्ये होतो? मौखिक साधनामध्ये. आता स्मृतिगीते, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्मृतिगीतांची रचना केली गेली आहे. पण त्यापैकी आणखी गीते आज लिखित रूपात आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु अनेक अप्रकाशित स्मृतिगीते काही स्वातंत्र्य सैनिकांना मोफतगत आहेत. त्या स्मृतिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काय परिस्थिती, परत स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा हे विषय माहिती तिथे मिळून जाते. आता पोवाड्यामधून एक ऐतिहासिक घटनेविषयी काय होते, तसंच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती त्या पोवाड्यामधून आपल्याला मिळते. ब्रिटिश आगमनाने 1857 स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेला पराक्रम यावर आधारित काय केले? पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण परत करण्यासाठी पोवाड्याचा काय उपयोग तिथे करण्यात आला आहे. पण स्वातंत्र्य लढण्यापूर्वी संतशोधक समाजाने पोवाड्याचा काय माध्यमातून केलेली भाषिक शोषित वर्गाची काही जागृती, परत संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटना काही आधारित पोवाड्याची काय तिथे रचना केली आहे. पुढचं पाहते दृकश्राव्य आणि दृकश्राव्याची साधने. बघा आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनी मुद्रण परत चित्रपट इत्यादी कलाचा काय झाला तिथे विकास झालाय. पण अर्थात त्यातून काय निर्माण झाली छायाचित्रे, परत ध्वनिमुद्रण, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा काय इतिहासाची साधने म्हणून आपला वापर करतात. बघा दुसरा मुद्दा आहे छायाचित्रे काय आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाचे काय ते साधने आहेत. पण छायाचित्रण कलेचा हा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती काय घटना त्याचप्रमाणे वस्तू आणि वास्तू यांची छायाचित्र ते काढण्यात येऊ लागली. पण या छायाचित्रामध्ये आपणास व्यक्ती तसेच प्रसंग तसे होते पण केव्हा घडले याची दृश्य स्वरूपातून माहिती तिथे मिळून जाते. आता मध्ययुगीन काळात काय व्यक्ती कशा दिसत होत्या, घटना कशा घडल्या हे जे चित्र पण झाले ते उपलब्ध झाले आहेत. परंतु सदर चित्र किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न हा उपस्थित केला जातो. पण त्या तुलनेत छायाचित्र ही आधुनिक काय विश्वसनीय काय मानली जातात. पण व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती त्यातून मिळून जाते. आणि प्रसंगाच्या छायाचित्रातून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. वास्तू किंवा वास्तूच्या छायाचित्रामधून ते स्वरूप आपल्याला तिथे लक्षात येते. पुढचा माहिती आहे ध्वनिमुद्रण म्हणजेच रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण हे तंत्राचा काय शोध घेतला महत्वाचा होता. पण ध्वनिमुद्रण किंवा रेकॉर्ड्स काही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची काय साधने आहेत. आधुनिक काळात नेत्याने किंवा महत्वाच्या व्यक्तीने काय केलेली भाषणं, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात काय ते म्हणजेच रेकॉर्डच्या स्वरूपात आपल्याला तिथे उपलब्ध आहे. त्याचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जातो. उदाहरण स्वतःच रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हेच राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांनी भाषण यांचा आधुनिक भारताच्या काय इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून वापर करता येतो. पुढे पाहूया. बघा आता चित्रपट हा काय आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात काय झाले तिथे प्रगती झाली. पण दादासाहेब फाळकेने इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची काय मुहूर्तमेढ तिथे रोवली. पण भारतीय स्वातंत्र्य लढतीत दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या काय ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफित काय तिथे उपलब्ध आहेत. पण या चित्रफितीवर काय घडलेली घटना आपल्याला जशी तशी काय होते पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात काय आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने तिथेही उपलब्ध आहेत. या कालखंडातील बहुतेक साधने बऱ्याच प्रमाणात काय सुस्थितीत आहेत. अभिलेखनात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधने काय तिथे उपलब्ध आहेत.
पण लिखित साधनाचा वापर करताना मात्र ते करणारा विचार काय होतो, प्रेरित होतात. पण एखाद्या घटनेकडे पाहण्याचे साधन करता दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते आणि अशा साधनाचे जतन करणे काय असतं, आवश्यक असते. आता ऐतिहासिक साधनाचे जतन केल्यामुळे काय, इतिहासाचा समृद्ध वारसा काय आपल्या भावी पिढ्यांकडे काय होतो, तो आपल्याला सोपवता येतो. धडेकरचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करता. आपण पुढचा धडा पाहूया. आता बघा, दुसरा धडा आहे युरोप आणि भारत. आता आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचा काय पडदा भारतात काय उमटत होता. पण त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड हा अभ्यास करताना आपल्याला काय या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करणार आहोत. आता प्रबोधन युग. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सन सनाच्या 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. कोणतं युग म्हणून ओळखले जाते, ते प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमध्ये काय आधुनिक युगाचा पाया घातला आहे. म्हणूनच या काळाला काय प्रबोधन युग असे म्हटले गेले आहे. तर प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात काय ग्रीक व रोमन परंपरेचे काय पुनरुज्जीवन घडून आले आहे. यातूनच सार्वजनिक प्रगतीला काय आपल्याला चालना मिळाली. माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आणि काय धर्माऐवजी माणूस हा काय सर्व विचारांचा काय तो केंद्रबिंदू ठरला. आता प्रबोधन चळवळीने काय मानव जीवनाचे सर्वत्र क्षेत्र काय झाले व्यापून टाकले. पण ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांचा काय क्षेत्राचा आपण प्रबोधन चळवळीत काय आविष्कार पाहायला आपल्याला मिळतो. पण प्रबोधनकालीन कला साहित्यामुळे मानवी भावभावना परत संवेदनाचे काही चित्र तिथे होऊ लागले आणि लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेमधून साहित्य निर्माण झालं. इसवी सन 1450 मध्ये च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. कुणी लावला छपाई यंत्राचा शोध? जोहान्स गुटेनबर्ग याने काय झाला यंत्राचा तिथे शोध लावला. पण छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात काय सेवापर्यंत आपल्याला ते पोहोचू लागले. पुढचं म्हणजे धर्म सुधारणा चळवळ. स्वातंत्र्य बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांची रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कर्मकांडाला हल्ला चढवला. पण लोकांच्या अन्यायाचा फायदा घेऊन काय केला, ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाच्या केलेस तो मजावर तिथे असत होते. पण धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत त्या विरोधात युरोपाची चळवळ झाली. तिला काय म्हटले जाते, धर्म सुधारणा चळवळ असे म्हणत. पण या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात काही माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धीप्रमाणे काय तत्वांना ज्ञान महत्व प्राप्त तिथे झाले. आता भौगोलिक शोध. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायस्टाईन साम्राज्याची काही राजधानी इथे असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे इस्तंबूल यांनी काय केले ते जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोपला जोडणारे काही पुष्कळचे व्यापारी मार्ग तिथे जात. पण तुर्कांनी हे मार्ग काय बंद केल्याने युरोपीय देशांना काय आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे काय झालं आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधाचे काय तिथे नवे पर्व काय झाले तिथे सुरू झाले. आता युरोपातील काय वैचारिक क्रांती. आता प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपचे काय मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे काही वाटचाल सुरू झाली. पण याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती काय तिथे घडून आली. पूर्वीची अंधश्रद्धा यातून काही समाज बाहेर पडू लागला. पण प्रस्थापित रूढी परंपरा घडणाऱ्या घटनामुळे चिकित्सक दृष्टिकोन काय पहिले जाऊ लागले. पण या संपूर्ण बदलाला काय म्हणलं आहे, वैचारिक क्रांती असे म्हटले गेले आहे. पण ह्या वैचारिक क्रांतीमुळे युरोपमध्ये काय वैचारिक क्षेत्रामध्ये काय संशोधनाला तिथे चालना मिळाली. आता राजकीय क्षेत्रातील क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थिरंतरे घडून आली. पण 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या क्रांतिकारक घटनामुळे काय हा कालखंड क्रांतियुग म्हणून कायला ओळखला जातो. आता या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा काय विकास झाला. पण कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात काय तिथे बदल झाला. इसवी सन 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स मुळे काय राज्याच्या अधिकारावर तिथे मर्यादा घालण्यात आल्या. पण पार्टमेंटचे काय सार्वभौमत्व काय तिथे प्रस्थापित झाले. आता अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध बघा.
युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील काही स्वातंत्र्य युद्धाचा काय केला विचार करण्याचे महत्वाचे ठरले. पण अमेरिका ह्या खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशाने काय आपले लक्ष काय केले खंडाकडे वळवले. पण साम्राज्यवादी काय युरोपीय देशाने अमेरिका खंडाचे काही विविध प्रदेश काय केले ताब्यात घेतले, पण तिथे आपली वसती काय केली स्थापन केल्या. आणि इंग्लंडकडे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसती काय केल्या स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडच्या या वसतीवर नाममात्र वर्चस्व तिथे प्राप्त झाले, परंतु पुढे काय इंग्लंडच्या पार्लिमेंटने काय केलं अमेरिकन वसाहतीला काय केले जाचक बंधने आणि कर लादण्यास त्याने काय केले सुरुवात केली. पण अमेरिकेने काय वसाहतीतील स्वातंत्र्य प्रिय जनतेला काय याचा विरोध केला. पण इंग्लंडने काय केलं वसाहतीने दडपण्यासाठी वसाहती विरोध काय केला युद्ध पुकारले. आता अमेरिकन वसाहतीत काय केलं जॉर्ज वॉशिंग्टनने काय केलं त्याच्या खाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतीच्या काय झाला तिथे सैन्यांचा विजय झाला. पण ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून काय झालं ओळखली जाते. आता यातूनच अमेरिकेचे काय संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला काय नवा देश म्हणून अस्तित्वात येते आला. आता फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समध्ये जनतेतील काय अनियंत्रणी अशा अन्यायकारक राज्यशाही सर्जनशाही विरोधाला उठाव केला. पण आणि प्रजासत्तेची स्थापना तिथे स्थापन केली. ही घटना फ्रेंच क्रांती म्हणून ओळखली जाऊ लागली. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुत्ता या मूल्याची काय केली देणगी दिली. आता जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला काय केलं विशेष महत्वाचे स्थान तिथे केलं. आता औद्योगिक क्रांती बघा 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील काय औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. पण बाष्प शक्तीवर काय केलं चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन करायला होऊ लागले. पण छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्याने घेतली. पण हातामागेऐवजी यंत्रांचा वापर सुरू झाला आणि आगगाडी आगबोटी सारखी वाहतुकीची नवीन साधनेही तिथे आली. यंत्रयुगे अवतरले. त्यालाच काय म्हणलं आहे औद्योगिक क्रांती असे म्हणले गेले आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा काय झाला प्रारंभ झाला. नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात काय झाले पसरले. या काळात इंग्लंडचे काय औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडने काय केला वर्णन जगाचा कारखाना असे केले ते जाऊ लागले. आता भांडवलशाही उदय नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाऱ्यांच्या नव्या काळाला परवायला सुरुवात झाली. पण सागरी मार्गाने पूर्वेकडे देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी काय झाले पुढे आले. पण मात्र एकट्या व्यापाऱ्यांना जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे काय झाले अनेक व्यापारी एकत्र येऊन काय झालं त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी काय झाल्या कंपन्या तिथे उदय झाल्या. पण पौर्वात्य देशाशी काय होणारा व्यापार आहे तो फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक काय झाली भरभराट होत असे. पण त्यामुळे युरोपातील राजकर्ते आणि व्यापारी कंपन्या काय लष्करी संरक्षणाने सवलती तिथे देऊ लागले. पण या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय करायला वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये काय केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात काय भांडवलशाही अर्थव्यवस्था काय झाली उदय झाला. त्या वसाहतवाद आता एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील काय एखाद्या विशिष्ट भागाला काय वस्ती करणे म्हणजे काय वसाहत तिथे स्थापन करणे होय. आता आर्थिक लष्करी दृष्ट्या बलशाही देशाने काय आपल्या सामर्थ्यांचा बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय काय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच काय वसाहतवाद होय. पण युरोपीय देशाच्या याच वसाहतवादी काय प्रवृत्तीतून साम्राज्यवाद काय उदयास आला. तर साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्र काय आपले सार्वजनिक वर्चस्व प्रस्थापित करणे अनेक नव्या वसाहती काय तिथे स्थापन करणे म्हणजेच काय साम्राज्यवाद. आता आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र काय झाले त्या युरोपीय राष्ट्राचे साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला तिथे बळी पडले. बघा आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातील साम्राज्यवाद भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तामध्ये काय अटीतटीच काय स्पर्धा होती. पण इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारताचा व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया
कंपनीची काय झाली स्थापना केली। पण या कंपनीने जहागीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे काय झाली वकर स्थापन केली आणि कंपनी मार्फत भारताचा काय इंग्लंडशी व्यापार चालत असे। आता इंग्रज व फ्रेंच यांचा संघर्ष बघा, भारतातील व्यापारी या स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे झाले प्रतिस्पर्धी होते ते, आणि या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली। ती युद्ध म्हणजे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात। तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रज आणि फ्रेंचच्या काळाला निर्णायक तिथे पराभव करून टाकला, पण त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारताला काय झाला प्रबळ युरोपीय स्पर्धकाला उरला गेला नाही। आता बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया बघा। बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता। इसवी सन 1756 साली सिराज युद्ध 2 हा बंगालचा काळाला नवाबपदी आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे काही अधिकारी मुघल काय झाला बादशाहकडून गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची काय केली परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती काय तटबंदी तिथे उभारण्यात आली। पण यामुळे सिराज उद्दौलाने काय केलं इंग्रजांवर काय चाल करून कोलकाताची वखार ही काबीज केली। पण या घटनेने इंग्रजांवर कायला असंतोष इथे निर्माण झाला। रॉबर्ट क्लाइव्ह यांनी काय केलं मुसोलिनीने आपली नवाबाचा सेनापती मीर जाफर यास काय नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने काय केलं त्यांना वळवले। आता इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौल व इंग्रज सैन्याच्या गाठ पडली, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे काय झाले लष्करी युद्धात उतरल्यामुळे सिराज उद्दौलचा काय झाला तिथे पराभव झाला। पण इंग्रज या पाठीमाने मीर जाफर त्याला बंगालचा नवाब बनला। पुढे त्याने विरोध करताच जावई मीर कासिम यास त्याला नवाब बनवले। पण मीर कासिमने काय इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला काय झाला आळा घालण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा मीर जाफरला काय झाला नवाबात दिले। पण बंगालमध्ये इंग्रजी कारवाया दगा मारण्यासाठी मीर कासिम ऐवजी काय झाले नवाब उद्दौलाने मुघल बादशाह शहालमान यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र काय झाली मोहीम काढली। पण इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील काय झाला बक्सर येथे काय झाले युद्ध झाले, पण त्यात काय इंग्रजांचा विजय झाला। या लढाईनंतर अल्हाबादच्या इंग्रजांचा काय झाला अल्हाबादच्या तानानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजे काय महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला। पण अशा प्रकारे भारतातील इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला। आता इंग्रज म्हैसूर संघर्ष बघा, म्हैसूर आले ते हैदरालीने काय झाला उठाव करून म्हैसूरचे राज्य काय झाले ताब्यात घेतले। हैदरालीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टिपू सुलतान हा म्हैसूरच्या काळात सत्तेवर आला। त्याने इंग्रजांविरुद्ध शर्तीने लढवला, पण अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान हा मरण पावला। पण अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर काही इंग्रजांचे वर्चस्व तिथे निर्माण झाले। पण आता सिंधवर इंग्रजांचा ताबा कसा झाला बघा, भारतातील आपली सत्ता हे सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव सरहद्दीकडे काय झाला वळले। पण रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना काय भीती वाटू लागली, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर काय आपल्या पराभूतीला प्रस्थापित करण्याचे ठरवले। पण अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग हे काय झाले सिंध मधून ते जात होते। आता यामुळे सिंधचे काय महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले। पण 1843 मध्ये त्यांनी सिद्धगिळकृत केला, काय केला सिद्धगिळकृत तिथे केला। आता शीख सत्तेचा पाडावा 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहच्या हाती गेली। कोणाच्या रणजित सिंहच्या हाती गेली। रणजित सिंहच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला। त्यांच्या वतीने आई राणी काय दिग्गज राजाचा कारभार पाहू लागली, पण मात्र सरदार तिचा अंकुश राहिला नाही। ही संधी सांधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना काय मिळून फितूर केले। पण इंग्रज पंजाबवर आक्रमण करणारा असा शीखाचा समाज झाल्यामुळे त्यांना काय इंग्रजांवर हल्ला केला। या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखाचा पराभव झाला, पण दलीप सिंगला काय झालं इंग्रजाच्या गादीवर कायम ठेवले, कारण पंजाबवर काय इंग्रजाचा
इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्य शिकांना काय तो मान्य नव्हता, पण मुलतानाचा जो अधिकार आहे, मूळ राजाने काय झालं, इंग्रजांविरुद्ध युद्धात ते उतर, पण या दुसऱ्या युद्धात ताशिक काय झाला, पराभूत झाला. पण 1849 मध्ये इंग्रजांनी काय झाला, पंजाबचा प्रदेश हा आपल्या राज्याला जोडला गेला. पण मराठीची सत्ता भारतात काय झाले, महत्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहे. बघा, धड्याचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचा. आपण पुढचा पाठ पाहूया, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. बघा, या पाठात आपण इंग्रज सत्तेचा भारतावर झालेले परिणाम ह्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, का झाली, भौगोलिक शोधामुळे युरोपियन सत्ता काही भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहणार आहोत. तसेच पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे सर्व युरोपीय काय भारताचे बाजारपेठ काबीज करण्यात सत्ता स्पर्धेत काय झाले, उतरले. इंग्रज भारतात काय झालं, व्यापाराच्या निमित्ताने ते आले, तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजचा त्यांना कळवला झाला, तिथं विरोध झाला. पण त्यानंतरच्या काळात इंग्रज, पोर्तुगीज आणि त्यांचे संबंधीचे मित्र होऊन गेले, पण विरोधी कामे आले. परंतु भारताकडे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांनी फ्रेंच, डच परंतु स्थानिक काही सत्तेची काय विरोधाला त्यांनी तोंड त्यांना द्यावे लागले. तर बघा, इंग्रज आणि मराठे, मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते, पण त्यांच्या जवळपास प्रदेश मिळवण्याचा काय त्यांनी प्रयत्न होता. परंतु या प्रदेशात काय मराठीची घट्ट पकड होती. माधवराव पेशवेने काय त्यांच्या मुक्तीयोद्धा त्यांचा चुलता रघुनाथरावाने काय केलं, पेशव्याच्या लाल सेपोटी इंग्रजांची काही मदत मागितली. त्यामुळे मराठीच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव तिथे झाला. म्हणजे 1774 मध्ये ते 1808 दरम्यान मराठा आणि इंग्रजांच्यात काय झालं, 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने काय झालं, इंग्रजांना तोंड दिले आणि त्यामुळे मराठ्यांची सरशी तिथे झाली. 1782 साली सालगाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठ्यांचे युद्ध तिथे संपले आणि तैनाची फौज 1798 मध्ये लॉर्ड वेल्सी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजी झाल्या वर्षाचं प्रस्थापित करण्याचे त्यांचे धोरण होते, पण त्यासाठी अनेक भारतीय सदस्यांची काय झाली, तैनात फौजेच तिथे करार केले त्यांनी. त्या कराराचे भारतीय सदस्यांना काय झालं, इंग्रजाच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राजकारण्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजाच्या लष्कर ठेवावे, असे लष्कराच्या काय खर्चासाठी रोख रक्कम त्याच उत्पन्नाचा प्रदेश पहिल्या कंपनीला तोडून द्यावा आणि त्यांनी इतर सत्ताधाऱ्यांची काय झाली, मध्यस्थांचे संबंध ठेवावे व आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवा, अशी त्यांच्या अटी होत्या. पण भारतातील काही सदस्यांनी ही पद्धत काय झाली स्वीकारून आपले स्वातंत्र्य गमावले. आता 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी म्हणजे इंग्रजांची तैनाती फौजेचा काय झाला करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठा सरदारांना ते मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा काय झाला युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यात करायला हस्तक्षेप काढू लागला. पण तो असह्य होऊन आपल्या दुसऱ्या बाजीरावाने म्हणजे इंग्रजांविरुद्ध काय झाले युद्ध तिथे पुकारले आणि या युद्धात त्यांचा काय झाला पराभव झाला. 1818 मध्ये शरणागती पत्करली. दरम्यान मुघलाची राजधानी दिल्ली प्रदेशात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेच्या फौजेचा पराभव करून जनरल लोक याने काय झालं मुघल बादशाचा ताब्या घेऊन हिंदुस्थान हा जिंकला. आता छत्रपती प्रतापसिंह बघा पेशवाईचा असं झालं तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह काय ते गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाचा तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्यांची काय त्यांना राज्यकारभारात मदत करण्याची नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना काय गादीवरून पच्युत करून काशी येथे काय झालं ठेवण्यात आले. तसेच त्यांचा मृत्यू 1847 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंग बापूजी गुप्ते यांनी काय इंग्लंडमध्ये जाऊन या अन्यायाविरुद्ध त्याला दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा न्याय मिळवण्याचा यश त्यांना आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसी दत्तक विधान काय नामंजूर
करून त्यांनी 1848 मध्ये सातारचे राज्य काय खालसाच केले. आता ब्रिटिश सत्तेचा काय भारतावर परिणाम बघा. दुहेरी राज्य व्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था काढली अस्तित्वात आणली. पण महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता ही सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. पण याला काय दुहेरी राज्य व्यवस्था असे म्हटले आहे. तर दुहेरी काय राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने काय दिसू लागले. पण सामान्य जनतेकडून कर रूपाने काय वसूल केले गेले आहे. कशा रूपाने? तर कर रूपाने काय देतात ते वसूल केलेले आहेत. पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. पण भारतातील व्यापाराचा मोठा फक्त ईस्ट इंडिया कंपनीला काय झाला दिल्यामुळे इंग्लंडमध्ये अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा काय हेवा वाटत होता. पण कंपनीच्या भारतातील कारभार हा इंग्लंडमध्ये टिकाव होऊ लागले, तेव्हा कंपनीच्या कारभारावर काय नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लिमेंटने काय केलं, महत्वाचे ते कायदे केले. पण पार्लिमेंटने केलेले कायदे कोणते ते बघा. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नर म्हणजे गव्हर्नर जनरल असा हुद्दा तिथे देण्यात आला. या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर काय झाला तिथे जनरल झाला. आता मुंबई व मद्रास हा काही इलाख्याच्या धोरणाकडे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्यांना मिळाला. पण त्यांच्यामध्ये काय झाले 4 सदस्यांची समिती तेथे नेमण्यात आली. आता 1784 मध्ये पिटचा भारत देशात काय झाला कायदा तिथे मंजूर झाला. पण कंपनीच्या भारतातील राज्यकारभार पार्लिमेंटने काय नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपाचे काय झाले नियामक मंडळ कायदे स्थापन करण्यात आले. पण कंपनीला भारतातील काय केलं राज्यकारभाराविषयी आदेश द्यायचा अधिकार हा मंडळाला काय देण्यात आला. पण 1813 मध्ये 1813 ते 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लिमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण काय तिथे अस्तित्वात आले. पण इंग्रज सत्तेच्या काळात अकबरा पाठोपाठ नवी प्रशासकीय झाली पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील काय प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्या मुलकी नोकरशाही भारतात इंग्रजांची सत्ता ही दृढ करण्यासाठी इंग्रजांनी नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने काय नोकरशाहीची निर्मिती केली. पण मुलकी नोकरशाही व इंग्रज शासनाचा महत्वाचा घटक बनला आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खाजगी कायदा व्यापार करू नये हा असा नियम कायद्यांनी घालून दिला. पण त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे काय झाले पगार वाढवले. पण प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने काय केले इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाच्या काय जिल्ह्यांची काय केली विभागणी केली. पण जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन हे प्रमुख असे काय झाले तिथे महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे ही त्यांची काय झाली तिथे जबाबदारी होती. पण अधिकाऱ्यांच्या भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे ती केली जाऊ लागली. आता लष्कर आणि पोलीस दल भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील काय प्रदेशाचे संरक्षण करणे हे नवे प्रदेश हस्तगत करणे व भारताने काय इंग्रजांच्या विरोधात काय उठाव मोडून काढणे ही लष्कराची झाली कामे होती. पण देशात कायदा सुव्यवस्था राखणे हे काय पोलीस दलाचे काम होते. पण न्यायव्यवस्था आता न्यायव्यवस्था बघा इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्थेच्या शर्तीवर इंग्रजांनी भारतात काय नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, परत फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय काय तिथे स्थापन केले. आता कायदे पुढील समाप्ता भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी झाले वेगवेगळे कायदे होते. पण न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाईल. लॉर्ड मेकॉलच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. विधी समितीने कायद्याची कायदी संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. तो कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व काय झाले इंग्रजांना रूढ केले. पण या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवर खटले चालवण्यासाठी स्वातंत्र्य न्यायालयाचे काय झाले वेगळे कायदे तिथे अस्तित्वात आले. हे नवे कायदे सामान्य लोकांना काही समजत नसेल, पण न्याय सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्ष चालत. पण इंग्रजांच्या आता आर्थिक धोरणे बघा प्राचीन काळापासून भारतावर काही आक्रमणे
होऊ लागली राहिली, पण अनेक काय आक्रमणे भारतामध्ये स्थायिक आले आणि ते भारतीय संस्कृतीशी काय झाले समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले जात नाही हे इंग्रजांनी मात्र असे नव्हते. इंग्लंड हे काही आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे येथे काय झाले भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला काय पोषक अशी अर्थव्यवस्था काय त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला आणि परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण तिथे होऊ लागले. आता जमीन महसूल विषयक धोरण बघा. इंग्रजांचे काय इंग्रजांचे अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती. शेती इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या काय गरजा गावातच भागत होत्या, पण जमीन महसूल हे राज्याच्या काय उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप काय शेतसारा तिथे आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने काय घेतला जाईल. शेतसारा भरण्याचा हा उशीर झाला तरी काय शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत काय झाले महत्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची काय झाली मोजणी करून त्या जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची काय झाली आकारणी तिथे निश्चित केली. रोख रकमेत ठराविक वेळेत शेतसारा भरवा अशी सक्ती त्यांनी केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्याची जमीन काय जप्त केली जाईल असा नियम तिथे केला. पण महसूल गोळा करण्याची इंग्रजांनी काही ही पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळीच होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण तिथे होत असे. आता नवे जमीन महसूल व्यवस्थेचे काय झाले परिणाम बघा. नव्या काय महसूल जे करत होते व्यवस्थेचे परिणाम बघा काय झाले. आता नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे काय अनिष्ट परिणाम काय ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला काय शेतकरी पीक देऊ लागले. व्यापारी दलाल बाजारापेक्षा काही कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी काय सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागत, पण त्यामुळे शेतकरी हा कर्ज बाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना जमिनी काय झाल्या इथं विकाव्या लागतात. सरकार जमीनदार सावकार व्यापारी हे सर्व काय शेतकऱ्याचे शोषण ते करत असतात. आता शेतीचे व्यापारीकरण पूर्वी शेतकरी हा प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत, पण हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी आणि गावांची गरज भागवण्यासाठी ते उपयोगी पडत. पण कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळून देणारी व्यापारी पिके काय घेण्यावर त्यांनी भर दिला जाऊ लागला. पण या प्रक्रियेला शेतीचे काय झालं व्यापारीकरण असं म्हणलं गेलं आहे. आता दुष्काळ नंतर पॉइंट आपला दुष्काळ. 1807 ते 1900 या काळात काय झाला भारतात मोठा दुष्काळ पडला. परंतु इंग्रज राजकारणाने हा दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसा काय प्रयत्न केले नाहीत. पण तसंच पाणी पुरवठ्याच्या काही योजना त्यांनी फारसा खर्चही केला नाही. आता वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा बघा. इंग्रजांनी व्यापार उद्योग आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक दळणवळण या आधुनिक काळात सोयी सुविधा तिथे निर्माण केल्या. पण त्यांनी कोलकाता येथे काय दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. तो 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या रेल्वे मार्ग काय आगगाडी तिथे धावू लागली आणि त्या वर्षी तारे यंत्राद्वारे संदेश पाठवण्याचे यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. ही यंत्रणा भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे काय झाले एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था काय झाली तिथे व्यवस्था सुरू केली बघा. मुंबई ते ठाणे रेल्वे पहिली तिथे सुरू झाली 1853 मध्ये ती सुरू झाली. या सर्व सुधारणामुळे भारतीय समाज जीवनावर झाला दुर्गामी परिणाम झाले. पण देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांचे काय संपर्क वाढले, त्यामुळे त्यांच्यातील एकट्याची भावना वाढण्याचा झाला हातभार तिथे लागला. तर भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा त्रास बघा. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे, त्या उलट इंग्लंडमध्ये भारतात येणाऱ्या मालावर काय अतिशय कमी कर आकारण्यात येईल. तसंच इंग्लंडमध्ये येणारा माल हा त्या यंत्रावर काय तयार झालेला असे, पण त्यामुळे त्यांचे उत्पादन काय मोठ्या प्रमाणात कमी खर्चात होते. अशा स्वस्त मालांशी स्पर्धा करणे हे भारतीय कारागिरांना काय झाले कठीण झाले. पण परिणाम
भारतीय पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि काय झाले, कारागीर हे बेकार झाले. तर भारतात नव्या उद्योगधंद्याचा विकास कसा झाला बघा. इंग्रज हा सरकारचा पाठिंबा, व्यवस्थांचा अनुभव आणि मग भांडवल इत्यादी काय झाला, इत्यादी गोष्टीमुळे आणि भारतीय उद्योजकांना मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. पण परंतु अशा अडचणीवर मात करून त्यांनी काही भारतीय काय उद्योगाची तिथे उभारणी केली. आता 1854 मध्ये कावजी नानाभाऊ दावर यांनी काय केलं, मुंबईतील पहिली कापड गिरणी काय तिथे सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे काय केली, तागाची पहिली गिरणी तिथे सुरू केली. 1960 साली जमशेदजी यांनी टाटा या जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील या कंपनीचा पोलाद निर्मितीची कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये उद्योगाला काय झाली ते सुरुवात झाली. आता सामाजिक व सांस्कृतिक परिणाम बघा. 1900 शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या काही मूल्यांवर आधारित नवे युग तेथे साकारले गेले. पण पाश्चिमात्य जगातील काय परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा काय उमटणे स्वाभाविक होते. पण इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी समाजाची ओळख करून द्यायची होती. त्यासाठी तेथील काय झाले, परंपरा, इतिहास, साहित्य, कला येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचा काय झाला अभ्यास करण्यास सुरुवात केली. पण 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी काय इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे काय झालं बघा, कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी काय ऑफ बंगाल, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा काय झाला गाढा अभ्यास होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा काय अभ्यास करायला हवा अशी जाणीव काय झाली नवशिक्षित भारतीयामध्ये होऊ लागली. पण इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगने सत्तीबंदीचा कायदा केला आणि 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाह हा मान्यता देणारा कायदा केला. आता हे कायदे समाज सुधारण्यास पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांनी काय झाला इंग्रज शिक्षण घेतलेले भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेघोल यांच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रज शिक्षण काय सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान भारतीयांची काय झाली ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास व चेन्नई येथे काय झाले विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यवर्गाने भारताने काय झाला प्रबोधन चळवळीचे काय झाले ते नेतृत्व झाले. पाठवलेले स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचंय. आपण इथे थांबूया. थँक्यू.